नमस्कार. आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे. आपण पहिल्यांदा साहित्य काय काय लागणार आहे ते सांगते मी. हे आहे चिकन, हा तळलेला कांदा, हे आहे मिरची, हे लाल चटणी, धना पावडर, हळद, मीठ, हा बिर्याणी मसाला, हा चिकन मसाला, हे तूप, हा खडा मसाला, हे टोमॅटो प्युरी, टोमॅटोची पेस्ट बारीक केलेली, हे आहे अद्रक लसूण पेस्ट, हे दही, तांदूळ, हा पुदिना. आपण पहिल्यांदा चिकनमध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. हे आपण 2 ते 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे लाल चटणी आपल्याला चवीनुसार टाकायची आहे. हे धना पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हे 5 ते 6 चिरलेली मिरची, हे टोमॅटोची पेस्ट, हे आहे चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हे आहे पुदिना, हा तळलेला कांदा, हे आहे 1 वाटी दही, हे आपल्याला लागणारं मीठ, हे आपण एकजीव करणार आहे, चांगलं हलवून घेणार आहे. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 चमचे तूप आहे, तूप टाकणार आहे आपण, त्यामुळे थोडंसं चव चांगली येईल तुपाने. आणि हे 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे, चांगलं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. मग ते आपल्याला शिजवायस टाकायचं आहे. हे आपण चांगलं 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहे. आपण इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय, तोपर्यंत आपण बिर्याणी राईस शिजवून घेणार आहे. आपण त्यासाठी पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती हा खडा मसाला आपण टाकणार आहे. खडा मसाला टाकल्यानंतर आपण इथे पाणी टाकणार आहे. चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि हे चांगलं पाणी उकळल्यानंतर आपण तांदूळ टाकणार आहे. त्या तांदळामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहे, जेणेकरून भात मोकळा होईल चांगला. हे पाणी उकळलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता हे तांदूळ टाकणार आहे. हे चांगलं 30% तांदूळ शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही शिजवायचं आपल्याला. 30 ते 35% तांदूळ शिजवायचा आहे. हा आपला आता 30 ते 35% तांदूळ शिजलेला आहे. आपण आता एका चाळणीमध्ये आपण काढण्यास घेणार आहे आणि ते थंड करावयास ठेवायचं आहे. हा इकडे आपण आता भात थंड करायला ठेवलेला आहे. आता तोपर्यंत आपण इकडे चिकनची फोडणी द्यायची आहे, चिकन शिजायला ठेवायचं आहे. चिकनसाठी लागणार आहे आपल्याला हे 1 चमचा तेल. त्याच्यामध्ये आपण हा खडा मसाला टाकणार आहे. हा खडा मसाला परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे. हे चिकन चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं बारीक थोडंसं मीडियम गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे. हे चांगलं हलवल्यानंतर हे मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपण 1 ताट झाकून देऊ आणि 10 ते 15 मिनिटं बारीक मीडियम गॅसवरती चांगलं शिजवून घेऊ. इकडे आपलं चिकन शिजते तोपर्यंत मी कोशिंबीर कशी करायची ते सांगते. चिकन बिर्याणीसाठी सोबत लागणारी कोशिंबीर, हे काकडी आपण बारीक चिरलेली आहे, 2 ते 3 काकडी बारीक चिरून घेतलेली आहे. हे कांदा बारीक चिरलेला, हे थोडीशी कोथिंबीर, हे बारीक चिरलेली मिरची, हे आपण एकत्र करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं
आणि हे अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे. हे चांगलं एकजीव करून चांगलं एकत्र हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं कोशिंबीर तयार आहे बिर्याणी सोबत खाण्यासाठी. हे आता अशा प्रकारे चिकन शिजलेलं आहे. आपण आता ते दोन्ही मिक्स करून घेणार आहे. आता आपण खाली थोडंसं तेल टाकणार आहे पातेल्यामध्ये. खाली आपण आता तांदूळ टाकणार आहे, एक थर भाताचा. आणि एक चिकन शिजलेलं चिकन टाकणार आहे. त्याच्यावरती ते चिकन टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण कांदा आणि पुदिना टाकून देणार आहे. हा तळलेला कांदा आणि पुदिना. परत आपण हे उरलेला भात त्याच्यावरती टाकून देणार आहे. आपण थोडीशी ग्रेव्ही आपण त्याच्यावरून सोडून देणार आहे, जेणेकरून ते चांगलं शिजलं जाईल. हे आपण कोळसा गरम केलेला आहे गॅसवरती ठेवून, त्याचा आपण धूर देण्यासाठी, दम लागण्यासाठी त्याच्यावरती आपण हे 1 चमचा तूप सोडणार आहे, जेणेकरून त्याचा दम चांगला लागेल. आणि हे चांगलं झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे याला चांगला दम बसतो झाकून ठेवल्यानंतर. आणि 5 ते 10 मिनिटं हे चांगलं बारीक गॅसवरती वाफलून घ्यायचं आहे. हे बघा, ही आता आपली झालेली आहे बिर्याणी तयार. हे आपण असं खाली थोडंसं चमचा घालून बघणार आहे. भात पण शिजलेला आहे. हे खाण्यासाठी झालेली आहे तयार. आता ह्याचा वास तर असा अप्रतिम खूप छान येत आहे. ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे बघा, आपली झालेली आहे तयार बिर्याणी, एकदम छान आणि झणझणीत. ही त्याच्यासाठी लागणारी कोशिंबीर. कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.